और दूसरे तरफ कहते हैं राम के भक्त हैं। तो भैया ये अयोध्या सबका है, वो दर्शन करने आ सकते हैं, लेकिन आम आदमी बन करके नहीं आ रहे हैं। वो प्रचार पाने के लिए आ रहे हैं। उनकी नीयत अच्छी नहीं है, उनकी नीयत अच्छी नहीं है। और इसलिए अगर वो गाजे बाजे के साथ आना चाहते हैं तो उन्हें उत्तर भारतीयों से अपने किए गए कृत्य का माफी मांगना पड़ेगा और वादा करना पड़ेगा कि उत्तर भारत और दक्षिण भारत का मुद्दा वो नहीं चलाएंगे, मनुष्य मनुष्य में भेद नहीं पैदा करेंगे। और अगर वो ऐसा नहीं करते हैं तो मैं फिर कहता हूं कि उनको उत्तर प्रदेश की धरती पर जहाज पर तो रख सकते हैं, लेकिन जहाज के बाहर नहीं निकल सकते हैं और अयोध्या में वो नहीं आ सकते हैं। माफी मांगे अयोध्या में। जी 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 बृजभूषण जी, मतलब आप अपने विचार पर कायम है, आप अपने इशारे पर कायम है? एकदम अपने विचार पर कायम है। और जितनी अच्छी तैयारी उनकी चल रही है उतनी अच्छी तैयारी मेरी चल रही है। बहुत अच्छा स्वागत होगा उनका। और अगर माफी मांग करके आते हैं तो और बढ़िया स्वागत होगा, और नहीं आते हैं तो आ नहीं पाएंगे। जी जी वो आ नहीं पाएंगे। हमारा देखिए महाराष्ट्र के प्रति हमारा ये पोस्टर आपको एक जगह नहीं मिलेगा, पूरे उत्तर प्रदेश के हर जिले में मिलेगा, अयोध्या की हर गलियों में मिलेगा 2-3 रोज के अंदर। ये यहाँ जन आंदोलन बन चुका है, जन आंदोलन है, ये मेरा आंदोलन नहीं है। लोगों की इच्छा है कि जो तकलीफ ठाकरे साहब ने, राज ठाकरे साहब ने उत्तर भारतीयों को दिया है, अपने जबान से वो थोड़ा मलहम लगा लें, वो आवें। और अगर मलहम नहीं लगाते हैं तो वो नहीं आ पाएंगे। और पोस्टर ये केवल एक जिले की बात नहीं है, आप देखिएगा अगर उधर ट्रेन बुक हो रही है तो इधर भी बुक हो रहा है। चिंता मत करिए, आने दीजिए। जी, ये तो सीधे सीधे धमकी है राज ठाकरे जी को, आप सीधे सीधे धमकी दे रहे हैं उनको कि जहां से उतरने भी नहीं देंगे वहां पर। वो क्या वो अभी तक वो क्या कर रहे थे? फैक्ट्री में काम करने वाले, मेरे गांव के बगल का एक गांव है परास, वहां कम से कम 100 लोग किसी कारखाने में काम करते थे। और वो जाते थे, कहते थे उत्तर भारतीय इधर आ जाओ, मराठा उधर आ जाओ, और उनको पीटते थे। आज मेरे एक वकील है, आए, उनको लीलावती अस्पताल से भागना पड़ा, अपने बच्चे को लेकर के भागना पड़ा, इलाज नहीं हुआ और वकील साहब को पिटाई हुई। मेरे संत कबीर नगर में एक राय साहब की मृत्यु हो गई। तो ये धमकी अगर बात जो जिसको निकालना हो निकाले। हम तो कहते हैं मेरा रुख लचीला है कि आपने नहीं गलत किया है, आप कह दीजिए नहीं गलत किया है, और कह दीजिए भविष्य में नहीं करेंगे। आइए, अयोध्या आपकी है। बृजभूषण जी, हमारे साथ मनसे के नेता है वसंत मोरे, पुणे के बड़े नेता है मनसे के। हम उनसे भी जानना चाहेंगे कि आपकी ये धमकी के बाद अब मनसे क्या करेगी, राज ठाकरे क्या करेंगे? वसंत मोरे, तुम्हें नहीं, मेरी धमकी नहीं है मैडम, ऐसा नहीं, धमकी नहीं है। देश सबका है, राम सबके हैं और अयोध्या सबका है, धमकी नहीं है। जी जी, तो आप चाहते हैं कि वो माफी मांगे? देखिए मैं नहीं, देखिए मेरा कोई इसको दूसरे उसके ढंग से ना लीजिए। हाँ, वो आवे, उनको आना चाहिए, वो आवे, हम उनका स्वागत करेंगे। हाँ। लेकिन अगर उन्होंने उत्तर भारतीयों को तकलीफ पहुंचाई है, ऐसा मेरा मानना है, तो उनको बोलना चाहिए कि आगे से ऐसा नहीं होगा, और या मैंने नहीं किया है, बात खत्म, 2 लाइन की बात है। जी बृजभूषण जी, अगर राज ठाकरे माफी नहीं मांगते और फिर भी अयोध्या आते हैं तो क्या आप उन्हें वहां पर आने देंगे? अरे मैडम, कोई पैदा नहीं हुआ जो अयोध्या आ जाए, कोई पैदा नहीं हुआ जो अयोध्या आ जाए। माफी मांगे बिना राज ठाकरे अयोध्या में घुस नहीं सकते हैं, कोई घुसा नहीं सकता है उनको। सेना लेकर के आएंगे तब भी नहीं घुस पाएंगे, कार्यकर्ता छोड़ दीजिए। ये सेना लेकर के आएंगे, मिलिट्री लेकर के आएंगे, तब लाखों लोगों की लाशों पर चल करके वो मंदिर पहुंचेंगे। वसंत मोरे, द्या उत्तर याचं, हिंदीमध्ये उत्तर द्याल म्हणजे बृजभूषण सिंग ऐकू शकतील, त्यांना समजू शकेल। अगर बृजभूषण जी, अभी पहले अच्छी बात करेंगे, बाद में धमकी देंगे। खासदार है, एमपी से, आप एमपी है, मैं आपके बारे में आपके साथ ज़्यादा कुछ बहस नहीं कर सकता क्योंकि आप बहुत बड़े हैं। लेकिन अगर आप बोलते हैं कि राज ठाकरे पैर नहीं रख सकते, जहाज से नीचे नहीं उतर सकते, और आप अभी ऐसे भी बोल रहे हैं कि आप धमकी नहीं दे रहे, कोई माइका लाल पैदा नहीं हुआ, ऐसे 2 बार आप ऐसे क्यों बोल रहे साहब?
भैया जी मैं कह रहा हूं कि आप आप बड़े आइए नेता अयोध्या है। में, अगर आपका अगर स्वागत है। हमारे आप बोल अगर दीजिए, हमारे राज आप- साहब आप- अगर आप- हमारे आप राज बोल- साहब अगर राज साहब वहाँ आ रहे हैं, आपने बोला है कि प्रभु श्री रामचंद्र किसी के सबके है। अगर रामचंद्र सबके है, प्रभु श्री रामचंद्र सबके है, तो राज साहब आएंगे। और राज साहब ने आज तक जो बोला, अभी अयोध्या का जो सरकार है यूपी का, उनका भी जवाबदारी है। योगी जी है वहाँ पे। अगर हमारे पूना के आप जो आइए, एमएलए आप है, आइए, वो आप तो आइए। बोल हम रहे हैं देखिए कि सरकार, वो आपने सरकार का क्या है, सरकार का क्या रुख है वो सरकार जाने। जो हमारा रुख है मैं बता रहा हूं कि आप 2 लाइन का कि मैंने नहीं किया है, मैंने नहीं उत्तर भारतीय के नाम पर किसी को पीटने का काम किया है, हमारे कार्यकर्ताओं ने नहीं पीटा है, आगे नहीं पीटेंगे। आइए, कौन रोक रहा है? अयोध्या आपकी है। बोला वसंत मोरे। अरे साहब, जब अभी कोरोना का कहर चालू था, आपके लोगों को जाने के लिए कुछ गाड़ियां नहीं मिल रही थी, उनको कुछ खाने के लिए नहीं मिल रहा था, तो हम थे। जब हम लोग वहाँ पे थे, आपका मैंने स्वागत है, खुद ने आपने अच्छा काम किया। इतने उत्तर भारतीयों आपका को, स्वागत है। इतने उत्तर भारतीयों को मैंने वो मेडिकल उत्तर सर्टिफिकेट भारतीय दिलवाए। आपके हैं। मैंने ऐसा कभी पूछा नहीं कि आप उत्तर भारतीय भैया- है या आप एमपी से है, यूपी से है। आप हाँ, ये बोलिए, आपकी बोलिए महानता है। आपने अगर ऐसा किया है तो आपने बहुत अच्छा काम किया है। अगर आपने ऐसा किया है, आपकी बहुत महानता है, 100% उसका मैं किया है। स्वागत करता हूं, अभिनंदन करता हूं। तो 2 शब्द बोलने में क्या जाता है कि मैंने 100% उत्तर किया भारतीयों है। के साथ कोई दुर्व्यवहार नहीं किया है, ना करूंगा। उत्तर भारतीय और मराठा मानुस का कोई राज भेद साहब नहीं है। अभी- क्या जाता है बोलने में? वो साहब देखेंगे, अभी साहब को जो उत्तर देना है वो साहब देखेंगे। लेकिन अगर कोई हमारे ठीक है साहब भैया, के तो ऊपर हम अगर कोई उनका ऐसी आदर धमकी करते हैं, देता है सम्मान कि करते हैं। हम नहीं आने देंगे, हम नहीं अरे उतरने तो आप, देंगे, अरे सुनो, तो फिर ये राज गलत बात साहब, राज साहब सुनो, राज साहब होंगे मुंबई के। राज साहब होंगे मुंबई के हैं। यहाँ जो है, यहाँ जो है दबाव डाल करके आप नहीं कुछ कर सकते हैं, ठीक है। और मुंबई के बाहर तो आप लोग उल्टा बुरा ऐसा मत लग रहा है मानिएगा, कभी बृजमोहन निकले जी, नहीं, आप कभी निकलते नहीं है। आप तो नहीं, देखिए मुझे आप तो जो ऐसा है लग रहा बम्बई है के कि बाहर तो आप कभी निकलते ऐसे नहीं हैं। ऐसा आप उल्टा ऐसा बोल के आप यहाँ के जो चलिए गाली दे यूपी के दीजिए, लोग दे हैं, दीजिए गाली, उनको गाली दे तकलीफ दीजिए। देने के लिए बोल रहे हैं। आपका जो स्टेटमेंट है वो हाँ, तो आपका आप स्टेटमेंट आपके आप पास यही रखिए, यही तो क्योंकि यही तो ये आप आप तो अकेले यही बोलेंगे, ना। आप अब यही देखिए अकेले आपकी बोलेंगे भाषा वहाँ क्या पे। है। आप सुनिए, जोर से मत बोलिए, जोर से मत बोलिए। हेलो, जोर से मत बोलिए, आपसे ज्यादा जोर से बोलना जानता हूं। हाँ। देखिए, यही तो आपका असली चरित्र है कि आप आ गए तुरंत की जो है। अगर आप नहीं आने दोगे तो मैं यहाँ पर जो उत्तर भारतीय हैं उनको जो है चैन से नहीं रहने दूंगा। आपके कहने का आशय यही है कि चैन से आप आ गए, आप आ गए। वो नहीं है। और आप ऐसे अरे धमकी चलिए देते भाई, रहेंगे आप तो हम आइए, क्या ऐसे स्वागत चुप है बैठेंगे आपका। क्या? आप नहीं तो आप ऐसे हाँ। हमको पीटते रहेंगे। बस। हम गुड़िया हैं क्या? वो हम नाग आपने पंचमी ऐसे- की गुड़िया हैं, आप आपने हमको वैसे पीटेंगे भी और बोला बोलेंगे है नहीं। कि अरे नहीं यार, चलो हटाओ। राज साहब पास आपके लिए टाइम खुदा होंगे, भगवान होंगे, मेरे लिए खुदा भगवान नहीं है। आइए 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 आइए, स्वागत, आइए, ले जाओ भैया, हटाइए, बस हो गया। हो गया मैम? आएंगे आएंगे आएंगे। जाओ, आपका न्यूज बन गया ना, आप खत्म करो। ब्रिजभूषण सिंग यांनी आपली भूमिका इथे स्पष्ट केली आहे। वसंत मोरे, तुम्ही मराठीमध्ये तुम्ही स्पष्टपणे इथे बोलू शकता। ब्रिजभूषण सिंग यांनी जो इशारा दिलेला आहे त्यानंतर काय आता राज ठाकरे अयोध्येचा दौरा करणार? मला वाटतं की याच्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामधील जे महाराष्ट्र सैनिक आहेत, पक्षाचे विविध नेते आहेत, यांचा सर्वांची मीटिंग होणार आहे। आणि याच्यामध्ये जर ब्रिजभूषणजी असे म्हणत असतील की कोई मायका लाल नाही, ये नाही, वो, तर मला वाटतं की आमचे साहेब तिकडं जाण्यासाठी प्रभू श्रीरामचंद्राच्या दर्शनाला जाणार आहेत आणि त्याच्यामधनं उगाचच कॉन्ट्रोवर्सी तयार करून काहीतरी इथल्या लोकांना अडचणी निर्माण करण्याचं त्यांच्या मनामध्ये दिसतंय। आणि असं काय, आम्ही आतापर्यंत जे मुद्दे प्रत्येकाने प्रत्येकाच्या पद्धतीने प्रत्येकाचे मुद्दे मांडलेले आहेत, आम्ही सुद्धा मराठी माणूस आहोत, आम्हाला आमच्या राज्याचा, आमच्या भागातल्या मराठी माणसाचा आम्हाला अभिमान आहे
आणि त्याच्यामध्ये जर साहेब आता प्रभू श्रीरामचंद्रांच्या दर्शनाला जर अयोध्येला चालले असतील तर त्याच्यामध्ये पुण्याचं काय भावना दुखावल्या काय दुखावल्या ह्या गोष्टी काढण्यात काय उपयोग नाही ना. मग त्याच्यामध्ये तिथलं सरकार आहे ना. आता इथं पुण्यामध्ये जे काही यांनी राज ठाकरे यांच्या हेतूवर शंका उपस्थित केली की ते फक्त राजकारणासाठी म्हणून अयोध्येमध्ये येत आहेत आणि म्हणून देखील आमचा विरोध असेल असं ते म्हणतात. असं नाहीये, असं काही नाहीये. माननीय राजसाहेबांनी सांगितलं की राजसाहेब तिकडं आज प्रत्येक पक्षाचे नेते जे अयोध्येत जातात प्रभू श्रीरामचंद्रांच्या दर्शनाला ते काय राजकारण करायला आणि कुठल्या निवडणुका आल्यात आता, कुठल्या निवडणुका चालू आहेत की त्यांना राजकारण आठवले म्हणून असं म्हणतात. ते कुठल्या निवडणुका आहेत आता, विधानसभेच्या आहेत, लोकसभेच्या आहेत, कुठल्या निवडणुका आहेत. निवडणुका आत्ता कुठल्याच तोंडावरती नाही आहेत. ज्या काही निवडणुका होणार आहेत त्या 8-10 महिन्यांनी होणार आहेत. आत्ताच जर साहेबांना दर्शनाला जायचं असेल तर साहेब जाणार 5 तारखेला साहेब सांगतील आणि पक्षाची जी भूमिका आहे ती स्पष्ट पक्षाचे जे जबाबदार लोक आहेत ते देतील आणि त्याच्यामध्ये मग सांगितलं साहेबांनी एकदा तारीख सांगितली 5 तारीखला साहेब जाणार. बरं वसंत मोरे, मात्र आता इथे तर सरळ सरळ धमकी दिलेली आहे ब्रिजभूषण सिंग यांनी. अशा वेळेला राज ठाकरे फक्त विमानानं तिथे येऊ शकतात मात्र ते अयोध्येत पाऊल ठेवू शकत नाहीत अशी थेट धमकी आहे. इशारा पण म्हणत नाहीये मी, थेट धमकी आहे राज ठाकरेंना की त्यांना आम्ही तिथे येऊ देणार नाही. नाही, ते दोन्ही बाजूने तिथे होणार नाही का? ते दोन्ही बाजूने बोलत होते. ब्रिजभूषणजी दोन्ही बाजूने बोलत होते. एक तर ते नाही आहे, धमकी नाही आहे, परत हे कोई मायकाला ला नाही सकता. आता ह्याच्यासाठी तिथं शासन आहे ना, योगीजी आहेत ना तिकडं, मुख्यमंत्री आहेत तिथलं प्रशासन आहे, त्यांची पण जबाबदारी आहे ना. जर राजसाहेब इकडून जाणार आहेत तर त्यांची जबाबदारी. आता स्वतः चंद्रकांतदादा पाटील सुद्धा आज बोललेत की ती त्यांची वैयक्तिक वाक्य असेल ते वैयक्तिक ब्रिजभूषणजी वैयक्तिक बोलले असतील. वसंत मोरे, मनसे मवाळ झाली आहे का? म्हणजे आतापर्यंत ब्रिजभूषण सिंग सारख्या खासदारांनी जर अशी धमकी असा इशारा मनसेला राज ठाकरेंना दिला असता तर आतापर्यंत मनसेनं खळखटाक केलं असतं. नाही, आता बघा त्यांना राजकारण करायचं, त्याच्यामध्ये त्यांना राजकारण दिसतंय की साहेब जर दर्शनाला चालले त्याच्यामध्ये त्यांना राजकारण दिसतंय. त्यांना प्रभू श्रीरामचंद्रांच्या याच्यामध्ये सुद्धा त्यांना जर दर्शन अशा प्रकारे राजकारण दिसत असेल तर त्यांच्या त्या विषयाचा काय समाचार घ्यायचा ते आता पक्षाचे नेते मंडळी बाकीचे पक्षाचे लोक सगळे घेतील ना. आता आम्हाला जे करायचे ते त्या टायमाला बघू काय होतंय पुढं. अजून 5 तारीख लांब आहे. 5 तारखेपर्यंत आमची सुद्धा सर्वपक्षीय सगळ्या आमच्या पक्षातल्या पदाधिकाऱ्यांची सर्व नेत्यांची मिटिंग होईल आणि त्याच्यानंतर काय भूमिका असेल ती आमची पण जाहीर होईल ना. साहेब स्वतः सांगतील आणि साहेबांनी सांगितल्यानंतर महाराष्ट्र सैनिकांसाठी त्यांच्या अयोध्येमध्ये आता लावण्यात आलेली आहे त्यामध्ये 5 जून चलो अयोध्या, राज ठाकरे यांनी माफी मागावी अशा प्रकारचा मजकूर त्यामध्ये. उत्तर भारतीयांची माफी मागा आणि अयोध्येत या हा त्यांचा इशारा आहे. पाहू ना, मी तेच सांगतोय की 5 तारीख अजून खूप लांब आहे. 5 तारखेच्या अगोदर आमच्या अजून आता संभाजीनगरची सभा होती त्याच्या बाबतीमध्ये सगळं नियोजन चालू होतं ते आता कुठं पार पडलं आहे. त्यानंतर 4 तारखेचा अल्टिमेटम होता त्याच्यातून आम्ही आत्ता कुठं रिलॅक्सेशन आहोत. त्यामुळे आता इथून पुढच्या मिटिंगा सगळ्या ह्या 5 तारखेच्या संदर्भातल्या होतील. त्याच्यानंतर पक्षाची भूमिका स्पष्ट होईल. पण नेमकी उत्तर भारतीयांच्या संदर्भात आता पक्षाची काय भूमिका आहे? म्हणजे 2008 ते 2022 पुलाखालून बरंच पाणी गेलेलं आहे. पुन्हा एकदा हिंदुत्वाचा मुद्दा मनसेनं घेतलेला आहे. मग आता उत्तर भारतीयांच्या संदर्भात काय भूमिका आहे मनसेची? मला वाटतं की आता कोरोनाच्या काळामध्ये ज्या लोकांना राज्याच्या बाहेर जायचं होतं म्हणजे त्याच्यामध्ये विशेषतः उत्तर भारतीय लोकसुद्धा असतील, आम्ही त्यावेळेस मदत करत असताना आम्ही कुणाला विचारलं नाही की तू उत्तर भारतीय आहे तुला आम्ही मदत का करायची, त्यांना तुम्हाला आम्ही जेवायला का घालायचं, तुम्हाला आम्ही ज्यांना मी स्वतः इथं बसून लोकांना त्यांना जे सर्टिफिकेट डॉक्टर्सचे लागत होते मी स्वतः बसून इथं दवाखान्याचं सर्टिफिकेट त्यांना बनवून देत होतो. त्यावेळेस आम्ही असा कोणाला विचार केला नाही. मग त्यावेळेस आम्ही असा विचार केला असता तर बाबा हा यूपीचा आहे हा बिहारचा आहे यांना आपण मदत करायची नाही असं होत नाही. आम्ही त्यावेळेस ज्या वेळेच्या ज्या गरजा होत्या त्या गरजा आम्ही तशा पूर्ण केलेल्या आहेत. मनसेत त्यांना सर्वांना मदत केलेली आहे आणि मला वाटतं की हे त्यांचं वैयक्तिक स्टेटमेंट असेल त्याच्यामध्ये यूपी बिहारच्या लोकांना त्यांनी घेऊ नये. पण 5 तारखेसाठी अजून 1 महिना जरी असला तरी सुद्धा आतापासूनच अयोध्येमध्ये वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. मोठमोठे पोस्टर त्यांनी लावलेत. 2 वेळा त्यांनी आपली भूमिका स्पष्टपणे सांगितली. इशारा धमकी हे सगळं होत आहे. संघर्ष होईल 5 तारखेला असं नाही का वाटत तुम्हाला? आणि मग तो जर संघर्ष झाला अयोध्येमध्ये तर कसं उत्तर तुम्ही देणार की मग तुम्ही भाजप नेत्यांशी संपर्क साधणार आहात, योगींशी या संदर्भात बोलणार आहात? नाही, आता ते वरिष्ठ लेवलचे लोकांचं ते बोलणं आहे.
त्यामुळं साहेब असतील किंवा आमचे नांदगावकर साहेब असतील, शिदोरे साहेब असतील, अजूनही आमच्या पक्षाचे नेते आहेत की ते त्या संदर्भामध्ये तशा पद्धतीने बोलणी करतील आणि त्याच्यानंतर ठरतील. पण साहेबांचा शब्द ठरलेला आहे, साहेब 5 तारखेला जातील. धन्यवाद वसंत मोरे, तुम्ही आमच्याशी बोललात त्याबद्दल. काही वेळापूर्वीच आपण भाजपचे खासदार ब्रजभूषण सिंग यांच्याशी देखील बोललो होतो. त्यांनी थेट या संदर्भात इशारा दिलेला आहे की जर राज ठाकरे अयोध्येमध्ये आले तर आम्ही त्यांना रोखू. त्यांनी उत्तर भारतीयांची माफी मागावी आणि त्यानंतरच त्यांनी अयोध्येमध्ये यावं असा इशारा त्यांनी दिला. यासाठी अयोध्येत मोठमोठे पोस्टर देखील त्यांनी लावलेले आहेत आणि संपूर्ण उत्तर प्रदेशमधल्या जिल्ह्यांमध्ये हे पोस्टर लावणार असं देखील त्यांनी म्हटलंय. ते स्वतः देखील अयोध्येमध्ये त्या दिवशी हजर असणार आहे. एक छोटासा ब्रेक आपण इथे घेऊयात आणि लगेच परत येऊया. हेडलाईन्सचे प्रस्तुत करतात चकोते. स्वाद, गुणवत्ता आणि विश्वासाची 30 वर्ष.